नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. आपला विदर्भ आणि मराठवाड्याचा विचार जर केला तर मोठ्या प्रमाणामध्ये आता सोयाबीनचा पेरा वाढलेला आहे. परंतु सोयाबीनचा जर आपण विचार केला तर गावामध्ये एखादा शेतकरी असा आहे की तो एकरी 10 क्विंटल पर्यंत उत्पादन घेतो. बाकीचे जे शेतकऱ्यांचा विचार केला तर एकरी 5 क्विंटल 6 क्विंटल 7 क्विंटल असं उत्पादन शेतकऱ्यांना मिळतं आहे. परंतु आता जर आपण वाढती महागाईचा विचार केला, फर्टिलायझरचा विचार केला तर त्या तुलनेमध्ये आपल्याला भाव सुद्धा भेटत नाही आणि आपल्याला अपेक्षित उत्पादन सुद्धा येत नाही. तर ते अपेक्षित उत्पादन न येण्याची कारण काय आहेत ते सुद्धा आज आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर जे शेतीमध्ये नवनवीन प्रयोग, नवीन वाण आणि नवीनच्या पद्धती आहेत त्यानुसार आपण शेती केली पाहिजे. बदलत्या हवामानानुसार आपण वागलं पाहिजे. या संबंधित सर्व चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत विदर्भ शेती विकास संस्थेचे डॉक्टर अनंत इंगळे सर आहेत. अनंत इंगळे सरांचं शिक्षण राहुरी कृषी विद्यापीठातून झालेलं आहे. त्यांचं PhD झालेलं आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी कापूस संशोधन प्रकल्प येथे ते कार्यरत आहेत आणि ते कार्यरत असताना सुद्धा विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणं, त्यांचं उत्पादन वाढण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. तर सर, तुमच्या या चर्चेमध्ये सर्वप्रथम मनपूर्वक स्वागत. नमस्कार. मला सांगा सर, आता आपण जे शेतीचं बघत आहात तर उत्पादन कमी होण्याची कारण काय आहे ते आपण सर्वप्रथम जाणून घेऊ. ओके. सोयाबीन शेतीचा जर विचार केला तर गेले 2-3 वर्षापासून आपण बघतोय उत्पादन घटत आहे, परंतु त्याच्यावर होणारा जो खर्च आहे तो अतिशय वाढलेला आहे. त्यामुळं विदर्भामध्ये जर विचार केला तर एकरी जो सोयाबीनचा खर्च आहे तो वाढलेला आहे आणि उत्पादन कमी होत आहे. परंतु याचा जर विचार केला तर कुठेतरी आपल्याला काळानुरूप बदल करणे गरजेचं आहे. आपल्या लागवड पद्धत असेल किंवा आपली वाण निवड असेल किंवा इतर गोष्टी असेल किंवा कीड नियंत्रण असेल किंवा रोग नियंत्रण, या सर्व गोष्टींचा विचार केला तर आपल्याला थोडा आपल्या शेतीमध्ये किंवा शेती करण्याच्या पद्धतीमध्ये बदल करणं गरजेचं आहे. त्याचे उत्पादकते बरेच कमी असे कारण आहेत की त्यामुळे कमी उत्पादकता आपल्याला दिसते. त्यामध्ये महत्वाचं कारण आहे ते म्हणजे पिकाची फेरपालट आपल्यामध्ये इथे दिसत नाहीये कुठंच. म्हणजे विदर्भाचा जर विचार केला तर 90% क्षेत्रावर आपल्या सोयाबीन आहे आणि एकच वाण त्या ठिकाणी पेरला जातो म्हणजे 335. त्यामुळे येत्या हंगामामध्ये आपल्याला विविध वाणांचं निवड करणं गरजेचं आहे. अयोग्य पद्धतीने आपण जे लागवड करतो, अंतर योग्य ठेवत नाही किंवा बीज प्रक्रिया असेल किंवा उगवण क्षमता तपासून बी पेरणी न करणे किंवा इतर पूर्व मशागतीची जे कारण आहेत, नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब कोणी शेतकरी करत नाहीयेत. एकाच व्हरायटीचा वारंवार उपयोग या ठिकाणी होतोय. त्यामुळे आपल्याला कॉलर रॉट किंवा चक्रीभुंगा असेल किंवा इतर जे रस शोषण करणारी किडी यांचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो. त्यासाठी आपण जे नियंत्रण करण्यासाठी जो खर्च आहे तो वाढत चाललेला आहे, ही त्या मागचं मुख्य कारण आहे. त्यामुळे आपल्याला खर्च कमी करायचा असेल तर सुरुवातीपासून आपलं नियोजन असणं गरजेचं. मला सांगा सर, आता याच्यामध्ये आपण सुरुवातीपासून पूर्ण व्यवस्थापन जर बघायचं म्हटलं तर जमिनीची निवड सोयाबीनसाठी कशा प्रकारची जमीन आवश्यक आहे? मुख्यत्वे सोयाबीन हे पीक असं आहे की सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये येणारं पीक आहे. एक चुनखडी किंवा चोपन जमीन सोडली तर सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये ते येते, मध्यम ते भारी. पण त्यानुसार त्याचं उत्पादन मिळते. आपल्याला भारी जमीन असेल तर चांगलं उत्पादन मिळते. त्यामुळे त्या सोयाबीन मध्ये आपल्याला थोडा बदल असा जमिनीची निवड करताना असं करायचं आहे की आपल्याला जमिनीनुसार वाणांची निवड करणं गरजेचं आहे. म्हणजे जर भारी जमीन असेल तर त्यासाठी उशिरा येणारा वाण आपण त्यासाठी त्या ठिकाणी निवडू शकतो. हलकी जमीन असेल तर त्या ठिकाणी लवकर येणारा 9305 किंवा RBS 1800 वाण आपण त्या ठिकाणी निवडू शकतो. पाण्याचा चांगला निचरा होणारी, तसेच सामू आपला 5 ते 7 ते दरम्यान असणारी अशी जमीन आपण त्या ठिकाणी जर निवडली तर आपल्याला चांगलं उत्पादन मिळू शकतं. तुम्ही चुनखडीचा उल्लेख केला सर, तर मग आता विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात समजा एका शेतकऱ्याकडे 5 एकर शेती असेल, त्याच्यासह 1 एकरामध्ये अर्ध्या एकरामध्ये चुनखडीची ती शेती आहे, तर मग त्या ठिकाणी जर सोयाबीन घ्यायची असेल तर काय काळजी घ्यायची? थोडक्यात प्रामुख्याने आता चुनखडीचा जर विचार केला तर आपण 5-6 वर्षापासून बघतो त्या ठिकाणी चुनखडी किंवा चोपन जमीन, गावकोरची जमीन असते ज्याला आपण गावकोरची जमीन म्हणतो, त्या ठिकाणी सोयाबीन पिवळी पडलेली आपल्याला दिसून येते. आणि मुख्यत्वे त्या जमिनीमध्ये गंधक किंवा जे जस्त असेल किंवा इतर मायक्रोन्यूट्रियन असेल यांचं प्रमाण कमी असते. आणि जे अवेलेबल म्हणजे पिकाला ज्या अवस्थेत फॉस्फरस लागतो त्या अवस्थेत फॉस्फरस उपलब्ध होऊ शकत नाही त्या जमिनीमध्ये. त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी थोडं मटेरियल त्या ठिकाणी ऍड करणे गरजेचे आहे. त्यासाठी आपल्याला सुरुवातीपासून त्या ठिकाणी गंधक असेल किंवा शेणखत तुम्ही त्या जर ठिकाणी टाकलं, गांडूळ खत किंवा शेणखत, गांडूळ खतामध्ये वेगवेगळे मायक्रोन्यूट्रियंट किंवा हार्मोन्स असतात. त्यामुळे त्या ठिकाणी जमिनीची पोत सुधारण्यास मदत होते. जमिनीची पोत जर सुधारली तर नक्कीच त्या ठिकाणी मुळांना वाढ भेटते व त्या ठिकाणी पिवळेपणा, तर जर पिवळेपणा येत असेल आपल्या शेतामध्ये सोयाबीन मध्ये, हा महत्वाचा आपल्या ठिकाणी प्रॉब्लेम आहे शेतकऱ्यांचा.
सोयाबीन पिवळी होणे. हा. तर सोयाबीन पिवळी होण्यासाठी आपण पेरणीच्या अगोदर त्या शेतामध्ये शेणखत टाकणं गरजेचं आहे. जर शेणखत टाकणं शक्य नसेल तर पेरणी करताना आपण जो खताचा डोस देतो त्यासोबत सिंगल सुपर फॉस्फेटच्या 2 बॅग आपण जास्त टाकायच्या एकरी. जर तुम्ही डीएपीची 1 बॅग पेरत असाल तर त्या ठिकाणी तुम्ही 2 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट टाकायचं, किंवा पेरणी करताना डीएपी जर पेरत असाल तर त्यासोबत 5 किलो गंधक, किंवा पेरणीनंतर 10 ते 15 दिवसांनी 5 किलो झिंक सल्फेट किंवा फेरस सल्फेट त्या ठिकाणी टाकणं चुनखडीच्या जमिनीसाठी. हो. किंवा मग जर तुम्हाला त्या ठिकाणी जर पाऊस जास्त झाला तर त्या ठिकाणी अमोनियम सल्फेटचा आपण वापर करू शकतो. तर हे झालं समजा जमिनीची निवड झाली. आता महत्वाचं म्हणजे वाण. तुम्ही जे सांगितले 25 वर्षापासून आपण एकच वाण वापरतोय 335. आपल्याला वाण बदलणं गरजेचं. कुठले कुठले वाण आहेत असे की ते आपण शेतकऱ्यांनी आता लावले पाहिजे? आता जर विचार केला तर या 2-4 वर्षामध्ये 2015 नंतर बऱ्यापैकी संशोधन झालेले आहे आणि त्यांनी अतिशय चांगले वाण विद्यापीठाने दिलेले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ असेल किंवा अकोला असेल किंवा इंदोरचं सोयाबीन रिसर्च स्टेशन असेल, त्यांनी अतिशय चांगले वाण महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या भागासाठी दिलेलं आहे. त्यामध्ये आपण फुले संगम असेल, फुले किमया असेल किंवा 612 असे भरपूर वाण आहेत. त्याचा जमिनीनुसार वाण निवड करणं गरजेचं आहे. आपण वरती सुरुवातीला बोललो की जमिनीची निवड करताना वाण निवड पण आपण साथ घेतलं पाहिजे. की भारी जमीन जर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला फुले संगम हे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं वाण आहे. त्याच्यानंतर फुले किमया हे फुले संगम हे 110 दिवसापर्यंत परिपक्व होते. त्यामुळे ते भारी जमिनीमध्येच पेरणं योग्य राहते. त्यामुळे हलक्या जमीन, आपल्याकडे जर हलकी जमीन असेल तर त्या ठिकाणी फुले संगम पेरू नये. त्या ठिकाणी आपण जे 39305 असेल किंवा 335 असेल किंवा MAU 158 असेल किंवा RBS 18 हे लवकर येणारे वाण आपण हलक्या जमिनीत, त्या ठिकाणी आपल्याला पाण्याची सुविधा उपलब्ध नाही, कोरडवाहू क्षेत्रामध्ये एखादं जर म्हणजे काय म्हणतात त्याला पावसानं दडी मारली तर त्या ठिकाणी पाणी देणं आपल्याला शक्य असेल तरच संगम ही सोयाबीन त्या ठिकाणी आपण पेरणं गरजेचं आहे. जर आपल्याकडे मध्यम जमीन असेल तर फुले किमया किंवा PKV आंबा आहे किंवा MACS 1188 MAU 158 किंवा JS 9560 हे सुद्धा चांगलं वाण आहे. JS 9560 तसेच फुले किमया हे संगम नंतर आलेलं एक चांगलं वाण आहे आणि चांगले रिझल्ट सुद्धा आहे. 100 दिवसामध्ये ते परिपक्व होते. तसेच त्याचे सोयाबीनचा दाना गोल्ड आहे, त्याच्यामुळे आपल्याला नक्कीच उत्पादन संगम इतकंच मिळते. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे मध्यम जमीन आहे त्यांनी किमया हे वाण निवडलं तरी चालते. आणि जर भारी जमीन असेल तर त्या ठिकाणी सुद्धा किमया हे वाण चांगलं येतं. तसेच फुले कल्याणी, फुले अग्रणी हे थोडे जुने झालेले वाण आहेत. त्यानंतर एक नवीन आलेलं वाण जे आहे ते KDS 992 फुले दुर्वा. तर हे जे वाण आहे हे भारी किंवा मध्यम जमिनीमध्ये आपण चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. चक्री भुंगा असेल किंवा यांना थोडं रेजिस्टंट आहे, त्याच्यामुळे आपण घेऊ शकतो ते. आणि त्याचा उत्पादनाचा जर विचार केला तर फुले संगम आणि फुले किमयापेक्षा थोडं जास्त उत्पादन ते देतं. परंतु अजून ते बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या क्षेत्रावर अजून उपलब्ध झालेलं नाहीये. त्यामुळे थोड्या प्रमाणावर आपण यावर्षी लागवड करणं, जर बी उपलब्ध झालं तर लागवड केल्यास हरकत नाहीये. त्यानंतर अहिल्या म्हणून एक NRC 37 हे जे वाण आहे हे सुद्धा भारी जमिनीसाठी चांगलं वाण आहे. अशा प्रकारे आपण जमिनीच्या प्रकारानुसारच वाण निवडणं गरजेचं आहे. सर आता ही वाणाची निवड झाली, याच्यानंतर उगवण क्षमता तपासण्याच्या पद्धती थोडक्यात सांगा 1 मिनिटात. उगवण क्षमता आपल्या आता जर आपण म्हणजे हे सांगा की 70%, 80%, 90% तर बियाण्याचं प्रमाण कसं वापरायचं? ओके. जर आपण समजा घरचं बियाणं वापरणार असाल तर त्या ठिकाणी आपल्याला बियाणं जर चांगलं असेल तर आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पादन येतं हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे बियाणं निवड करताना अतिशय चांगल्या क्वालिटीचं बियाणं निवडणं गरजेचं आहे. आपलं घरचं आहे म्हणून पेरायचं असं नाहीये. त्याची उगवण क्षमता तपासून घेणं गरजेचं आहे. त्याच्यात पिलर मटेरियल किती आहे त्याच्यानुसार आपल्याला त्याची ग्रेडिंग करून ते जर पेरलं आपण तर चांगला रिझल्ट भेटतो. त्याच्यामध्ये जर आपल्या बियाण्याची उगवण क्षमता 80% असेल तर आपण 25 किलो पर्यंत जरी पेरलं एकरी तरी काही हरकत नाहीये. जर आपल्या बियाण्याची उगवण 70% असेल तर 27 किलो पर्यंत आपण पेरायला हवं. आणि जर 60% पर्यंतच असेल 65% तर 29 किलो ते 30 किलो या प्रमाणात. आणि त्या ठिकाणी काय होते की बऱ्यापैकी आता विद्यापीठाचे जे डोस आहेत ते 30 किलोचा डोस आहे सध्या. तर तो का आहे की सुरुवातीचे जे वाण होते त्यांचं थोडं बियाण्याची साईज थोडी बारीक होती. आता जे बोल्ड साईज आलेले आहे त्याच्यामुळे ते थोडा कमी जास्त होऊ शकतो. आणि काहीच्या
एकच वाण असतो, परंतु सोयाबीनच्या बियाण्यामध्ये फरक असू शकतो. त्यामुळे बियाण्याची पेरणी करताना आपल्याकडे असलेलं बियाणं ती साईज किती आहे त्यानुसार पण सुद्धा पेरणं गरजेचं आहे. सरासरी आपल्याला 25 किलो ते 27 किलो बियाणं पेरणं गरजेचं आहे एकरी. जर फुले संगम पेरणार असाल तर त्याचं थोडं अंदाज जास्त ठेवावं लागते, त्याच्यामुळे थोडं कमी बियाणं लागते. त्याच्यामुळे 24 किलो ते 22 ते 24 किलो, जास्तीत जास्त 25 किलो फुले संगम. जर त्याची आपण लागवड केली तर 18 किलो पर्यंत, 16, 17, 18 किलो. आपण लागवडी डिपेंड करते, आपण 3 दाणे टाकतो किंवा 2 टाकतो, त्याच्यामुळे ते कमी जास्त होऊ शकतं. त्याच्यानंतर आपण जर लवकर येणारं बियाणं जर पेरणार असेल तर थोडा जास्त डोस ठेवायचा, कारण की ते जास्त वाढत नाही. 9305 असेल किंवा RBS 18 असेल, तो 27 किलो पर्यंत जरी पेरलं तरी चालते. त्याच्यानंतर सर आता बीज प्रक्रिया आपण कशा कशाची करावी ते बीज प्रक्रियाचं सांगा. बीज प्रक्रिया आता सध्या जर आपण बघितलं, मागच्या वर्षी जर विचार केला तर चक्री भुंगा हा एक महत्वाचा कीड आहे. आणि त्याच्यानंतर कॉलर रॉट हा एक महत्वाचा 2 डिसीज आहे. म्हणजे सोयाबीन मध्ये बऱ्यापैकी आपल्याला झाड वाढलेले दिसाले, आणि चक्री भुंगा तर सर्वांना माहिती आहे, आणि त्याच्यापासूनच खोड अळी तयार होते. चक्री भुंग्यापासूनच हे 2 कीटक जे आहेत ते सोयाबीन मध्ये पुढच्या वर्षी एक अतिशय संकट होऊ शकतात असं मला वाटतंय. कारण की मागच्या वर्षी काही ठिकाणी 10 गुंठे किंवा 1 एकर सोयाबीन क्षेत्र फक्त चक्री भुंग्यामुळे 0वर केलेले. त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम पेरणीच्या पूर्वी बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी इन्सेक्टिसाइडची जर आपल्याला कीटकनाशकाची प्रक्रिया करणं आहे तर त्याच्यात थायमोथॉक्झम 30 FS मार्केटमध्ये बरेच उपलब्ध आहेत बऱ्याच कंपन्यांचे. त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी थायमोथॉक्झम जर आपल्याला उपलब्ध नाही झालं तर इमिडाक्लोप्राइड जे आहे काउचो म्हणून भेटते, त्याची सुद्धा बीज प्रक्रिया करू शकतो. या 2ची प्रक्रिया अजून जर आपल्याला भारी करायचं असेल तर कॉर्टेंजो डिओ म्हणून भेटते, सायनेंट्रेनिपोल प्लस थायमोथॉक्झम असं 2 क्रियाशील घटक असलेलं कीटकनाशक आहे. त्याची सुद्धा आपण बीज प्रक्रिया, त्याची शिफारस मुख्यतः मका पिकामध्ये आहे, परंतु सोयाबीन मध्ये सुद्धा आपण त्याचा वापर करू शकतो, कारण की सोयाबीन मध्ये चक्री भुंग्याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होत आहे. तर त्याचा कंट्रोल आपल्याला करायचा असेल तर बीज प्रक्रिया महत्वाची आहे. तर त्यामध्ये थायमोथॉक्झम आपल्याला 7 मिली वापरणं गरजेचं आहे एका किलोला. प्रति किलोला 7 मिली. तसेच इमिडाक्लोप्राइडची जर प्रक्रिया करणार असेल तर 1.25 ते 1.5 मिली आपल्याला युज करायचं आहे एका किलोला. आणि 14 डिओची जर करायची असेल तर 0.5 ml म्हणजे अर्धा मिली 1 किलो बियाण्यासाठी फक्त युज करायचं आहे आपल्याला सोयाबीनला. त्याच्यानंतर आपल्याला रोग जे बुरशीजन्य रोग असतात त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे बुरशीनाशकाची. त्यामध्ये म्हणजे आता जे सांगितलं त्याच्यापैकी इमिडाक्लोप्राइड असेल किंवा कोणतंही एकच कीटकनाशक वापरायचं. त्याच्यानंतर बुरशीनाशक कुठलंही एकच वापरायचं. सुरुवातीला बुरशीनाशकाची प्रक्रिया करायची आपल्याला, त्याच्यानंतर कीटकनाशकाची. आपण कीटकनाशक अगोदर सांगितलं, सर मग ते बुरशीनाशकाची सुरुवातीला करायची, नंतर कीटक दोन्हीमध्ये अंतर किती ठेवायचं? सोबत केली तरी चालते, एक 15-20 मिनिटाचा जरी अंतर ठेवलं आपण, किंवा सावलीत सुकल्या फक्त पहिली जी प्रक्रिया केलेली ती सुकल्यानंतर लगेच दुसरी करायची, किंवा आपण अंतर ठेवू शकतो. आपल्या पेरणीच्या किती वेळा आधी करायचं? पेरणीच्या आपण 5 दिवस अगोदरही करू शकतो, 10 दिवसही अगोदर करू शकतो, परंतु पेरणीच्या 1 ते 2 तास अगोदर करणं गरजेचं, कारण बी सुकणं गरजेचं पेरणी केल्यानंतर, पेरणी करायच्या अगोदर. बरोबर. तर बुरशीनाशक मध्ये आपण कार्बेंडायझिम प्लस मँगोजेब 70 WS पॉप्युलेशन मध्ये जे स्प्रिंट म्हणून भेटते, त्याची बीज प्रक्रिया आपण करू शकतो. त्याच्यानंतर ट्युबॅकोनोझोल प्लस ट्रायसायक्लोझोल एक भेटते, त्याची पण आपण करू शकतो. झेलोरा म्हणून भेटते, त्याची एक बीज प्रक्रिया करू शकतो आपण. त्याची 2 ग्रॅम कार्बेंडायझिम प्लस मँगोजेबची, हे स्वस्त आणि चांगलं बुरशीनाशक आहे, त्याची बीज प्रक्रिया करणं योग्य आपल्याला आहे, कारण की 2 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास आपण त्याप्रमाणे करू शकतो. आणि त्याचा फूट तयार होतो. WS फॉर्म्युलेशन असल्यामुळे एक चांगलं रिझल्ट त्याचे आहेत, त्याच्यामुळं तो यूज करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला कीटकनाशकाची, आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला जे संजीवकी आहे बायो फर्टिलायझर म्हणजे रायझोबियमची जर आपल्याला बीज प्रक्रिया करायची असेल तर ती पेरणीच्या एक तास अगोदर करून लगेच पेरणी करून टाकायची. ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया सोयाबीन मध्ये आपण करू शकतो, पण एवढ्या आपण बीज कीटकनाशकाच्या करणार असेल तर काहीही गरज नाही. आपण ट्रायकोडर्मा नंतर टाकू शकतो. आणि सोयाबीन मध्ये असं मर किंवा इतर रोगांचा काही बुरशीजन्य रोगांचा काही जास्त प्रादुर्भाव नाही, त्याच्यामुळे एक बुरशीनाशक युज केलं तरी काही अडचण नाही. सर मग समजा जैविक आणि रासायनिक असं कॉम्बिनेशन करून जर असं एखादी बीज प्रक्रिया करायची असेल तर कोणकोणते वापरायचे?
एक आपण एक सुरुवातीला स्प्रिंटची जर केली, त्याच्यानंतर थायमेथॉक्झमची करायची किंवा गावची करायची, त्याच्यानंतर ज्या दिवशी आपण पेरणार आहे त्या दिवशी 1 तास अगोदर पेरणीच्या गुळासोबत रायझोबियमची करायची. किंवा जर आपल्याला पेरणी करताना शक्य नाही झालं रायझोबियमची प्रक्रिया करणं, तर त्या 10 ते 15 दिवसांनी आपण 50 किलो गांडूळ खत आणून त्यामध्ये 1 लिटर रायझोबियम टाकायचा आणि तो आपल्या पूर्ण शेतामध्ये फेकून द्यायचा. ते एक सगळ्यात चांगलं. तर तुम्हाला ट्रायकोडर्मा पण तुम्ही त्या पद्धतीने टाकू शकता. बरोबर. त्याच्यानंतर पेरणीच्या ज्या पद्धती आहेत, आता मोठ्या प्रमाणामध्ये टोकन पद्धत करतात, बेडवर करतात, सरीवरंबा, त्याच्यानंतर बीबीएफ. तर पेरणीच्या कोणत्या पद्धती चांगल्या, एकूण पद्धती कशा त्याच्याबद्दल सांगा. आता कसं झालंय, सुरुवातीला एकच पद्धत आपल्याकडे पेरणी यंत्राची जी पद्धत आहे, म्हणजे ट्रॅक्टरचे पेरणी यंत्र किंवा बैलचे पेरणी यंत्र, त्याचा अंतर राहते 14 इंच. 2 तासामधील अंतर 14 इंच राहते. आपल्याकडे जवळपास 90% सोयाबीन 14 इंच याच अंतरावर पेरले जाते. तर ठीक आहे, त्या 14 इंच जे अंतर आहे मध्यम किंवा हलक्या जमिनीसाठी ठीक आहे. आता परंतु जर आपण वाहनामध्ये बदल करणार असाल, ज्या ठिकाणी आपण संगम जर लावणार असाल, तर त्या ठिकाणी आपल्याला अंतर सुद्धा बदलणं गरजेचं आहे. कारण की 14 इंच मध्ये संगम येऊ शकत नाही. एक उंच वाढणारं वाहन आहे, 612 असेल किंवा किमया असेल, हे वाहन सुद्धा उंच वाढणार आहे, ते त्या एवढ्या कमी अंतरामध्ये येऊ शकते. त्यामुळे आपल्याला लागवड पद्धत बदल करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला नॉर्मल पेरणी यंत्रानं जर पेरायचं असेल तर 18 इंच आपण त्या ठिकाणी करू शकतो. 14 इंची 18 इंचाचा सव्वा आपण त्या ठिकाणी, म्हणजे एकूण 18 ते 22 इंचाच्या दरम्यान सव्वा घेतला. 22 सुद्धा जास्त होतो. एक सगळ्यात चांगलं अंतर म्हणजे 18 इंच म्हणजे 45 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर. बरोबर. फुले संगमसाठी. आणि 15 सेंटीमीटर पेक्षा जास्त नाही. जास्तीत जास्त 7 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर, 15 सेंटीमीटर. तुम्ही जर 14चा अंतर ठेवत असाल तर तुम्ही 10 सेंटीमीटर देऊ शकता किंवा 15 ठेवू शकता, 2 झाडातील अंतर. आणि जर तुम्ही 45 ठेवणार असाल तर 10 सेंटीमीटर म्हणजे 45 बाय 10 सेंटीमीटर हे सगळ्यात चांगलं अंतर आहे. जर तुम्ही टोकन करणार असाल तरी सुद्धा पहिली झाली आता ही पेरणी तर याचा जो सव्वा असतो 18 इंचाचा, 18 आणि 2 झाडाच्या मधातलं अंतर 10 सेंटीमीटर किंवा 7 ते 10 सेंटीमीटर. 7 ते 10 सेंटीमीटर हे झालं समजा आता पेरणीचं. तर दुसरा मुद्दा एक असा आहे की आपल्याला आपण हे जर सर्व करत असताना बरेच शेतकरी प्रयोग करतात, 2 फुटावर लावतात, 3 फुटावर लावतात, कोणी 2.5 फुटावर लावते. परंतु आपल्याला एकरी झाडांची संख्या राखणं गरजेचं आहे. सोयाबीनची तशी एकरी 1 लाखापासून ते 4 लाखापर्यंत 1 लाखापर्यंत झाडं बसली पाहिजे. म्हणजे मापानुसार आपले 1400 इंचानुसार 1.25 लाखापर्यंत 1.5 लाखापर्यंत झाडं बसतात. परंतु कमीत कमी संगम जरी पेरत असाल तुम्ही तर 1 लाखाच्या दरम्यान 1,20,000 किंवा त्यापेक्षा 1 लाख तरी आपली झाडं एका एकरामध्ये बसायलाच पाहिजे. 1 लाख झाडं 80,000 ते 1 लाख 80,000 ते 1 लाख 88,000. आपण एक पेरणीची पद्धत बारीक ट्रॅक्टरनं आपल्याला सव्वा मोठा करावा लागेल जर वाहन बदलायचे असतील तर. आणि दुसरं म्हणजे सरीवरंबा पद्धत आहे, बेडवर जे करतात, तर मग तो बेड किती फुटाचा घ्यायचा? बेड आता सध्या तरी आपल्याकडे जवळपास 3 फुटाचे 3.5 ते 4 फुटाचे बेड लोक पाडतात. 3.5 फुटाचा 3.5 फुटाचा बेड पाडतात आणि त्याच्यावर 2 तास लागवड 2 तास. परंतु त्यामध्ये काय होतंय, ते 2 तासातलं अंतर खूप जास्त होत. आणि जे शेतकरी त्या सोयाबीन पिकाची चांगल्या प्रकारे सोय करू शकतात त्यांना त्याचे रिझल्ट येतात. परंतु ज्यांची जमिनीची पोत एवढी चांगली नाहीये किंवा सोय होणार नाही, त्यांच्याकडून त्याच्यात उत्पन्न येत नाही. काय येत नाही तर एकरी झाडाची संख्या बसत नाही. म्हणून त्याच्यामुळे लागवड करताना पण तुम्ही 1.5 फुटाचं अंतर ठेवा आणि 10 सेंटीमीटर ते 15 सेंटीमीटर असं अंतर ठेवा. एका ठिकाणी 2 बिया टाका. व्यवस्थित झाडांची संख्या म्हणजे एकरी 88,000 ते 1 लाखापर्यंत तुमची झाडं बसतात. त्याच्यामुळे तुम्हाला एका झाडाला जरी 100 शेंगा जरी लागल्या तरी एक चांगलं उत्पादन त्या ठिकाणी मिळू शकतं. असं म्हणजे तुमचं अवास्तव खर्च जाणार नाही आणि उत्पादनात सुद्धा घट येणार नाही. त्याच्यामुळे जरी तुम्ही टोकन करत असाल तरी 1.5 फूट अंतर हे महत्वाचं आहे. 1.5 फुटापेक्षा जास्त म्हणजे 2 फुटापेक्षा जास्त जाऊ नये. 2.25 फुटापर्यंत काही शेतकरी जातात तर ते ठीक आहे, त्यांची सोय चांगली असते. 2 तासाच्या मध्ये जे बेडवर लागवड करतोय तर 2.25 फूट, 3.5 फुटाचा बेड जर घेतला तर 2 ओळीच्या मध्ये 2.25 फूट अंतर, 2.25 फूट अंतर जास्त होते. जर सोय असेल तर ते ठीक आहे. ज्यांची चांगली सोय आहे, जे दररोज शेतकरी तिथे सुपरविजन करतात, चांगले फवारण्या घेतात, चांगलं खत टाकतात, ते येऊ शकते त्या ठिकाणी उत्पादन. त्यांना 200 शेंगाला एका झाडाला लागल्या पाहिजे तर चांगलं व्यवस्थापन.
जर तुमची झाडं कमी होत आहे तर तुमच्या शेंगा तेवढ्या लागल्या, शेंगांचं प्रमाण वाढलं पाहिजे. जर तुमची झाडं वाढले तर तुमच्या शेंगा कमी लागल्या तरी काही हरकत नाही. त्याचा अंदाज ठेवूनच ते अंतर ठेवलं गेलं पाहिजे. आणि लागवड करताना सुद्धा तो दाना एकदम जास्त खोल न टाकता एकदम तो वलीशी चिटकला पाहिजे. शेतकरी काय करतात, वरून तो दाना टाकून देतात, 2 दिवस पाऊस पडत नाही, तो दाना उगवत नाही. हे मागच्या वर्षी बऱ्याच शेतकऱ्यांचे अनुभव आले की ते लागवड करून सुद्धा सोयाबीन उगवली नाही. आता तो बाया काय करतात, टाकून देतात मोकळा दाना आणि ती माती नंतर वाळून जाते, तो दाना उगवतो. त्याच्यामुळे आपण त्याच्यानंतर बीबीएफचा या ठिकाणी मी उल्लेख करेल. बीबीएफ वरती आपण 1.5 फुटावर जर पेरणी केली तर ते एक सगळ्यात चांगलं, म्हणजे एक दाना 4 सेंटीमीटर वर पडतो आणि व्यवस्थित पडतो. बीबीएफ सुद्धा एक चांगलं तंत्रज्ञान आहे त्यांना. आणि जे लागवड करू शकत नाही, त्या शेतकऱ्यांना परवडत नाही लागवड, त्यांना 10-15 एकर सोयाबीन पेरायची, ते बीबीएफ ऑप्शन आहे त्यांच्यासाठी. बीबीएफ करू शकता किंवा पहिलीची पद्धत सांगितली ती पद्धत, त्याचा 1.5 फुटाचा सवा करून ते पेरणी करू शकतात. सर, मग बियाण्याचं प्रमाण आता पहिले जे सांगितलं आपण, पहिली पद्धत पेरणीची सवा मोठा करून त्याच्यामध्ये बियाण्याचं प्रमाण किती ठेवायचं? तिच्यामध्ये 25 किलो लागते. 25 किलो लागते. आणि बीबीएफ न जर पेरलं तर आपल्याला 22 किलो, 22 ते 25. बीबीएफ ना 22 किलो. आणि बेडवर टोकन करायला 16 ते 18 किलो लागते. दोन बियाणं जर लावलं, कोणी 3 बियाणं लावते. 2 बियाणं लावलं, तुम्हाला 3 बियाणं लावलं होतं मी मागच्या वर्षी, 12 ते 15 किलो लागला. 15-16 किलो पर्यंत 15 किलो लागेल बेडवर. ते जेवढं तुमचं बियाणं कमी लागेल तेवढं तुमचं उत्पादनावर सुद्धा त्याचा परिणाम होतो. त्यामुळे तुमची एकरी झाडांची संख्या कमीत कमी 80,000 तरी अपेक्षित आहे. परफेक्ट 80,000 झाडं पाहिजे, त्यावेळेस तुम्हाला उत्पादन नाही. शेतकऱ्यांनी हा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे. आपण बेड वगैरे सगळ्या गोष्टी करतोय, परंतु बेड करत असताना ते बेडवर तुम्ही एक अंदाज काढा, एका बेडवर किती झाडं बसतात, गुणिले तुमचे बेड किती आहे. 80,000च्या पुढे जर तुमचं झाडांचं प्रमाण जात असेल, एका ठिकाणी 2 बिया टोकन करायच्या, 80,000च्या पुढे जर तुमचं झाडाचं प्रमाण जात असेल तर तुम्हाला अपेक्षित उत्पादन मिळेल. नाही तर मेहनत तुमची भरपूर होईल, बेड वगैरे तुमचा प्लॉट एकदम जबरदस्त दिसेल आणि अपेक्षित उत्पादन येणार नाही, निराशा पदरी पडेल. म्हणून आताची काळजी घ्या. त्याच्यानंतर सर, शेतकरी मोठ्या प्रमाणात कमेंट्स आणि फोन करतायत की जे व्हीलचं जे टोकन यंत्र आहे तर ते सक्सेसफुल आहे का? कारण काय, आपण माहिती देत असताना इथून लाखो लोकांपर्यंत माहिती जाते, लाखो मधले हजारो लोक तरी ते टोकन यंत्र घेतात. आणि शेतकऱ्याचं कसं आहे, आपल्यावर विश्वास आहे, ते टोकन यंत्र घेतल्यानंतर मग ते 5-7 हजाराचं अंगावर पडतं. नाही, बऱ्याच ठिकाणी त्याचे व्हिडिओ बघितलेले आहेत, परंतु अजून तरी कोणत्याही विद्यापीठाला ते शिफारस केलेलं नाहीये किंवा कुठेही त्याची चाचणी झालेली नाही. बरोबर. त्याच्यामुळे कसं, त्याचं किती प्रमाणात मागच्या वर्षी शेतकऱ्यांना काय अनुभव आले, तर काही शेतकऱ्यांना त्याचे चांगले अनुभव आले. त्यांनी स्वतः पेरलं आणि ज्यांनी म्हणजे रोजगार लावून किंवा इतर माणसाकडून त्याच्याकडून पेरणी करून घेतली त्यांचं त्याच्यात उगवलं नाही. त्याला सुद्धा काळजी घ्यावी लागते. त्याला स्वतः तुम्ही जर पेरणार असाल तरच ते चांगलं आहे. तुम्ही कोणत्या एखाद्या माणसाकडे दिलं आणि त्यानं ते वरच्या वर चालवलं, तिथे वरच्या वर दाना पडतो, वरून मोकळी माती पडते त्याच्यामध्ये आणि ते दाना उगवत नाही. हे त्याचे ड्रॉबॅक आहेत काही, तर ती त्यांनी सुधारवले पाहिजेत आणि ते सुद्धा शेतकऱ्यांना सांगितले पाहिजे. पेरणी यंत्रांना काय काळजी घेतली पाहिजे हे सुद्धा महत्वाचं आहे. फिरताना सुद्धा ते कधी कधी बंद पडते, तर त्यामुळे दानाच पडत नाही. कधी कधी खूप पाऊस पडलेला असतो तर ते पूर्ण त्याला माती मोडवून येते आणि काय होतं, असं फिरतं ना, तर फिरताना खाली दाना सोडायच्या ऐवजी ते खालची माती ते दाण्यासगळं चिटकून घेते. कधी कधी काय करतंय, ते दाना बाजूला फेकून देते चालताना. या गोष्टी सुद्धा त्यांनी घेताना त्यांच्याकडूनच त्या विचारपूस करून त्यांनी घेतलं पाहिजे. कारण शेतकऱ्यांचे अनुभव वापरूनच ते वापरलं पाहिजे. शेतकऱ्याचे अनुभव खूप महत्वाचे. मजूर बचतसाठी ते चांगला गोष्ट आहे. एकरी आपल्याला जर सोयाबीन लावायची म्हटलं तर खूप बाया लागतात, मजूर लागते त्याच्यात, आणि त्या दृष्टीने चांगलं आहे. त्या दृष्टीने चांगलं आहे. तुम्ही प्रॅक्टिकल त्याचा अनुभव घेऊनच ते खरेदी करणं गरजेचं आहे. बरोबर. याच्यानंतर सर, आता तण व्यवस्थापन आहे, तर आपण बघतो बरेच वेळेस प्री इमर्जन्स हार्बिसाइड आहेत आणि पोस्ट इमर्जन्स आहे. तर मग आता पेरणी झाल्या लगेच 48 तासाच्या आत काही फवारायचे आहेत आणि काही नंतरचे. तर पहिलं प्री इमर्जन्सचं सांगा, त्याचं एकंदर त्याचं व्यवस्थापन कसं करावं, आपण ते किती लिटर पाणी वापरावं, त्याचा रिझल्ट आपल्याला कशा पद्धतीने. बऱ्याच याच्यामध्ये काय दरवर्षी शेतकरी फवारणी करतात, तर बरेच शेतकरी म्हणतात की आम्हाला त्या जे पेरणीपूर्वीचं औषध आहे किंवा पेरणीनंतर 48 तासाचं जे त्याचा रिझल्ट झाला नाही. याचा कोणतंही कीटक तणनाशक असेल तर तणनाशकाला जमिनीमध्ये ओल असणं महत्वाचं. तुमचं तणनाशक त्या ओलीमध्ये जाणं गरजेचं आहे किंवा त्या जमिनीमध्ये उतरणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही फवारणी करता, वरचा जर पापुडा वाळलेला असेल तर ती जमिनीमध्ये जातच नाही, ती वरच्या वरतीच राहते. त्याच्यामुळे जे खाली जे बियाणं आहे तुमचं 4 सेंटीमीटरच्या खाली असेल किंवा 5 सेंटीमीटर, ते नंतर उगवते 20 ते 25 दिवसानंतर. यामुळे काय होतं,
त्या ठिकाणी बरेच शेतकरी नाराज होणार की एकरी आपण एवढे 500-600 रुपये खर्च केला, फवारणी केली त्या इमर्जन्सी सर्व्हिससाठी, तर रिझल्ट आला नाही. पण ते काय होते, ते फवारणी करताना आपण चुकतो की ते बरोबर त्या ओलीत ओला असतानाच फवारणी केली पाहिजे. त्यामुळे पेरणीच्या अगोदर फवारायचं असाल तर ते ओल असणं गरजेची आहे, आणि पेरणीच्या नंतर जरी फवारला असाल तर लगेच फवारायचं, लगेच. आणि वाटलंच तर एक दिवस ते पेरणं दुसऱ्या दिवशी पेरायचं, परंतु फवारणार असाल तर त्याच दिवशी ते खाली ओल असणं गरजेचं आहे त्याच्यामुळे. तर आपण पेरणी करत असताना 100 मिलीमीटर पावसाची नोंद जोपर्यंत होती तोपर्यंत पेरणी करायलाच नाही पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे जे पाण्याचं प्रमाण आहे ते सुद्धा वापरणं गरजेचं आहे. आपण जास्त 5-6 पंपामध्ये 1 एकर वावर फवारून मोकळं होतो, तर जे 200 लिटर पाणी एका एकरासाठी शिफारशीत असतं, तर ते 200 लिटर तरी त्या ठिकाणी फवारणं गरजेचं आहे. काय होतंय, जे स्ट्रॉंग आर्मी किंवा मॅक्स ते जे एका एकरासाठी प्रमाण आहे, 7 पुढे करायला सांगतात कृषी केंद्रावाले, तर शेतकरी काय करतात 5च करतात रिझल्ट मिळण्यासाठी. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, ते एक लेअर तयार करतं, बरोबर. लेअर होणं गरजेचं आहे. लेअर तयार करण्यासाठी जास्त पाणी स्प्रे होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही टाक्या जास्त होऊ द्या, म्हणजे रिझल्ट एक भाग त्या मातीचा ओला झाला पाहिजे, तिथं चरलं पाहिजे. आणि 100 मिलीमीटर पावसाची नोंद म्हणजे जवळपास 1 फुटापर्यंत ओली गेलेली असते. तुम्हाला दुबार पेरणी करायची गरज पडत नाही, आणि तुम्हाला त्या तणनाशकाला जबरदस्त रिझल्ट मिळतो. जवळपास 40 दिवस तण होते. माझा स्वतःचा अनुभव आहे, मी तेच वापरतो. जे शेतकरी चांगल्या पद्धतीनं फवारतात त्यांना त्याचे रिझल्ट येतात, बरोबर. आणि सर त्याच्यानंतर पोस्ट इमर्जन्स मध्ये भरपूर हेर्बिसाइड तणनाशक उपलब्ध आहेत. त्यामध्ये इमेज टायपर असेल किंवा इमेज टायपर मध्ये इमॅक्झिमॉक्स आलेला आहे, आता त्यामध्ये बरेच चांगले मॉलिक्यूल आलेले आहेत. त्यामध्ये कोणतंही आपण वापरू शकतो, त्याची काही अडचण नाहीये. परंतु त्याचा पण काळजी घेणे गरजेचे आहे. 12 ते 20 दिवसाच्या अंतरानं, 20 दिवसासाठी जेव्हा आपली सोयाबीन आहे 12 दिवस, 12 दिवसानंतर आपण कधीही मारू शकतो, 25 दिवसात 20 दिवसापर्यंत. परंतु ज्यानंतर आपल्या सोयाबीनला 25 दिवस होतात त्याच्यानंतर शक्यतो ते टाळा, तणनाशक वापरणं टाळा. 30 दिवसानंतर ओळख पाळी टाळा. त्यानंतर डायरेक्ट काही सोयाबीनला 35व्या दिवशीच फुलं लागतात, काहींना 45व्या दिवशी लागतात. त्याच्यानंतर त्यामुळं ते झाडाची एक वाढ होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं जवळपास जे तणनाशक वापरायचं जे शेतकऱ्यांचं हे ते चुकतं. आपण एकदम झाड वाढू देतो, मग नंतर त्या सोयाबीनवर त्याचा परिणाम होत नाही. ज्यावेळेस आपलं सोयाबीनचं पीक हे 2 ते 3 असं 3 ते 4 पानावर असतं, एकदम असं छोटं, त्यावेळेस जर आपण फवारलं तर लगेच त्याचा चांगला रिझल्ट भेटतो. त्याला सुद्धा ओलीची गरज आहे. आपण फवारताना ओल असणं गरजेचं आहे. त्याच्यासोबत दिलेल्या ज्या गोष्टी अमोनियम सल्फेट त्याच्यासोबत दिलेलं असतं ते पण फवारणं गरजेचं आहे. त्यांना सोयाबीन पिवळी पडत नाही किंवा त्याच्यावर इफेक्ट होत नाही. या गोष्टी काळजी करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे आपण जे तणनाशक वापरतो ते एकदाच वापरायचं. आपण शेतकरी काय करतात, आज एक फवारली रिझल्ट नाही आला की परत फवारा. त्याच्यापेक्षा तुम्ही पाळी देऊ शकता, त्या ठिकाणी कोळप पाळी देऊन पाळी किंवा निंदन करू शकता. डबल मारल्यानं उत्पादनावर परिणाम होतो. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा जो शेतकरी हैराण होतो तो म्हणजे खोडमाशी आणि चक्रीभुंगा. तर तुम्ही मला चक्रीभुंग्याविषयी ते तागाविषयी आपलं बोलणं झालं होतं ते सांगा, आणि खोडमाशीचं नियोजन. दोन्ही खोडमाशी आणि चक्रीभुंग्यासाठी आपण त्यांना बीज प्रक्रिया एक महत्वाचा मुद्दा सांगितलेला आहे पहिले. दुसरा मुद्दा म्हणजे आपण ते जेव्हा पेरणी करतो तेव्हा पेरणी करताना एक आपल्या ग्रॅन्युअल फॉर्म मध्ये जे इन्सेक्टिसाइड भेटतात, कीटकनाशक, ते फर्टेरा भेटते, GR 4% ग्रॅन्युअल फॉर्म मध्ये, ते आपण वापरू शकतो. किंवा एक विपगोर म्हणून भेटते, थायमेथॉक्झम प्लस फिप्रोनिल ग्रॅन्युअल फॉर्म मध्ये भेटते, किंवा फिप्रोनिल पण ग्रॅन्युअल फॉर्म मध्ये भेटते. हे आपण 2 ते 3 किलो जरी आपण वापरलं, 5 किलोचा डोस आहे त्याचा, तसा फर्टेराचा 2 किलोचा डोस आहे. कसं द्यायचं सर? 2 किलो खतामध्ये मिक्स करायचं. पेरणी करताना 2 किलो खतामध्ये मिक्स करायचं आणि पेरणी करायची. त्यानं काय होणार आहे, आपल्या शेतामध्ये जे सुप्तावस्थेत असलेले जे चक्रीभुंग्याचे जे काय म्हणतात त्याला कोश ती सुप्तावस्थेमध्ये असतात उन्हाळ्यानंतर. त्यानंतर आपला पहिला पाऊस पडतो, त्यानंतर ते त्यांची लाईफ सायकल परत चालू होते. आपल्याला त्यांची जशी लाईफ सायकल चालू होणार आहे तसेच ती मेले पाहिजेत आपल्या शेतामध्ये. तर त्याच्यासाठी आपल्याला ते फर्टेरा किंवा हे 2-3 जे कीटकनाशक सांगितले आणि नंतर स्प्रे जर करायचं म्हटलं, स्प्रे मध्ये आपण आता हे खताचं सांगितलं, आपण हे पेरणीच्या वेळेस ज्या हे गोष्टी आहेत त्या करणे गरजेचे आहे आपल्याला. आणि पेरणी करतानाच आपल्याला आपल्या शेतामध्ये ताक पेरायचा आहे. थोडा आपल्या शेतामध्ये 100 ते 200 झाडं तागाची येतील बाउंड्रीने किंवा मध्ये असे 200-400 झाडं आपल्या शेतामध्ये आले पाहिजे. तागा असं पीक आहे की ते एकदम लवचिक असते, आणि चक्रीभुंग्याला जो अटॅक होतो तो लवचिक पिकावर होतो. चक्रीभुंग्याचा अटॅक पहिले तागावर होणार आपल्या, बरोबर. तर तागावर अटॅक झाल्यानंतर आपल्याला लगेच लक्षात येणार आपल्या शेतामध्ये चक्रीभुंगा
येतोय, तर आपण लगेच तो ताक ज्याच्यावर अटॅक झाला तो ताक मोडून टाकायचा, तसं झाड काढून टाकायचं. जर सोयाबीनवर झाला असेल तर सोयाबीनचं झाड सुद्धा काढून टाकायचं. त्यानंतर लगेच फवारणी घ्यायची. पहिली फवारणी ही 15 ते 20 दिवसाच्या दरम्यान होणं गरजेचंच आहे चक्री भुंग्याच्या नियंत्रणासाठी. त्यासाठी आपण साधंही इन्सेक्टिसाइड वापरलं तरी चालते. त्याच्यामध्ये थायमेथॉक्सम प्लस लॅम्बडा सायलोथ्रिन असेल किंवा प्रोपेनोफॉस प्लस सायपरमेथ्रिन असेल किंवा इथिऑन प्लस सायपरमेथ्रिन असेल किंवा इमिडाक्लोप्राइड प्लस बीटा सायक्लोथ्रिन असेल म्हणून भेटते. असे जे साधे म्हणजे जे बेसिक इन्सेक्टिसाइड ते सिस्टेमिक प्लस कॉन्टॅक्टचं काम करतात. सिस्टेमिकचं पण काम त्यांनी केलं पाहिजे, ते वापरणं गरजेचं आहे. त्याच्यासोबत एक बुरशीनाशक आणि 19 ची जरी फवारणी केली सुरुवातीला आपण तर चांगला रिझल्ट त्या ठिकाणी भेटतो. त्यानंतर आपल्याला जर चक्री भुंगा अजूनही दिसत असेल तर दुसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला थोडं चांगल्या प्रकारचं औषध त्या ठिकाणी आपण वापरणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये इमॅमेक्टिन बेंझोएट प्लस नॉव्हेल्युरॉन असेल किंवा ते इमॅमेक्टिन प्लस बेंझोएट प्लस लुफेन्युरॉन असेल किंवा कोलॅन्ड्रोनोप्लस प्लस लॅम्ब्डा अँप्लिगो म्हणून भेटते किंवा अलिका. असे कोणतेही चांगले सिस्टेमिक प्लस सोलोमन वगैरे हे कोणतं पण एक चांगलं इन्सेक्टिसाइड आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. त्यासाठी पण चांगल्या लोकांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. आणि वेळेवर फवारणी, तुम्ही इन्सेक्टिसाइड कोणतं वापरता यापेक्षा तुमची फवारणी कोणत्या वेळेत होते बरोबर हे महत्वाचं आहे. इन्सेक्टिसाइड मार्केटमध्ये भरपूर आहेत, त्यातलं पैकी कोणतंही वापरू शकता, परंतु फवारणी वेळेत होणं गरजेचं आहे. ती तुमच्यावर डिपेंड आहे. बरोबर. काही शेतकरी काय करतात, आज औषध घेऊन जातात आणि 15 दिवसांनी फवारणी. तुम्ही ज्या दिवशी फवारणी ठरवली त्याच दिवशी फवारणी करणं गरजेचं आहे. पहिली फवारणी 15 ते 20 दिवसांना, दुसरी 35 ते 40 दिवसांना. 15-20 दिवसाच्या गॅपनं जर 2 फवारण्या झाल्या तर 100% आपल्याला चांगला त्या ठिकाणी रिझल्ट मिळू शकतो. त्याच्यानंतर सर आपण आंतरपीक तूर घेतो, तर मग आपण जे बेड करणार आहे बेडमध्ये तुरीच्या दोन्ही साईडने टोकन करायची का मध्ये टोकन करायचं, कसं करायचं? आता ते डिपेंड करते त्या शेतकऱ्यावर. आणि जर बीबीएफनं पेरत असेल तर अडचणच नाही, ते शेतकरी व्यवस्थित पेरतात, पेरणी यंत्राला काही अडचण नाही. 7व्या तासावर पेरणी करतात, काही 5व्या तासावर करतात. तर परंतु लागवड करत असाल तर झिगझॅग पद्धतीने आपण ते बेडच्या दोन्ही साईडनं सुद्धा लावू शकतो. दोन्ही तूर झिगझॅग न लावायची. सोयाबीन मग दोन्ही साईड टोकन. सोयाबीन दोन्ही टाईपनं टोकन करायची, पण तूर झिगझॅग न लावायची. 1 फूट अंतर ठेवायचं बरोबर 2 झाडांमध्ये बरोबर अंतर. आणि 2-3 दाणे जरी तुम्ही एका ठिकाणी टाकले तर चांगलं त्या ठिकाणी तुरीचं उत्पादन येऊ शकतं. आता तुम्ही फवारणी व्यवस्था पण सांगितलेलं आहे की हे जर आपण खोडमाशी चक्री वगैरे झालं, पण काही प्रमुख 2-4 आळ्या आहेत तर त्याचं व्यवस्थापन आणि त्या ज्या आपण 2-3 फवारण्या सोयाबीनसाठी घेतो तर त्याच्यासोबत विद्राव्य खतांच्या ज्या आपण देतो पहिल्या फवारणीमध्ये सुरुवातीला जे काय होते, सोयाबीन पिवळी पडलेली आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसून येते. त्यामध्ये झिंकचा वापर करणं गरजेचं आहे. झिंक असेल किंवा गंधकची कमतरता असते, परंतु झिंक त्याच्यामुळे काय होतं, जस्ट सुद्धा अवेलेबल होत नाही. आणि जेव्हा आपण जस्ट टाकतो त्यामुळे काय होते, जमिनीमध्ये फॉस्फरसची उपलब्धता योग्य होते आणि पिकाला एक चांगली इम्युनिटी भेटते. त्यामुळे आपल्याला एक फवारणी जी पहिली 19 आणि मायक्रोन्यूट्रिएंट किंवा त्या ठिकाणी आपण प्लेन झिंक सल्फेट किंवा फेरस सल्फेट सुद्धा वापरू शकतो. दुसऱ्या फवारणीमध्ये जर आपण गेलो तर अळींचा प्रादुर्भाव आपल्याला त्या ठिकाणी जाणवत असतो. म्हणजे 35 ते 40 दिवसाच्या 30 ते 35-40 दिवसाच्या दरम्यान अळीसाठी आपण फवारणी, त्यामध्ये इमॅमेक्टिन बेंझोएट असेल किंवा मग इमॅमेक्टिन बेंझोएट प्लस लुफेन्युरॉन असेल किंवा नॉव्हेल्युरॉन असेल किंवा लॅम्बडा सायलोथ्रिन असेल किंवा प्रोपेनोफॉस प्लस सायपरमेथ्रिन असे इन्सेक्टिसाइड आपण कीटकनाशक त्या ठिकाणी वापरू शकतो. त्यासोबत एक टिबेटोनोझोल प्लस सल्फर असेल किंवा प्रोपिकॅनोझोल प्लस ट्रायसायक्लाझोल असे जे बुरशीजन्य रोगासाठी ट्रायसायक्लाझोल ग्रुपमध्ये आहे, स्ट्रोबिल ग्रुप मधले आपण त्या ठिकाणी युज करू शकतो. आणि जर विद्राव्य खत असेल तर 0-12-61-0 किंवा आपण त्या ठिकाणी नवीन आलेले जे आहेत 45-13 जे ते वापरू शकतो. 13-0-45 नाही 13-0-45 नाही 13-40-13 हे काय ते वापरू शकतो आपण. आणि शेवटच्या फवारणीमध्ये आपल्याला 0-52-34 जे फुलं आणि शेंगाची अवस्था जी असते म्हणजे त्या ठिकाणी 0-52-34 आणि शेवटी दाणे भरल्यानंतर जर आपण फवारणी करणार असेल तर 0-0-50 आणि त्याचमध्ये एखादं अमिनो ऍसिड किंवा चांगलं कंपनीचं टॉनिक सुद्धा आपण वापरू शकतो. जर गरज असेल तरच वापरा, काही गरज नाहीये. मायक्रोन्यूट्रिएंटचा वापर केला तर त्याची गरज पडत सुद्धा नाहीये, पण अमिनो ऍसिड सुद्धा वापरू शकतो आपण. ज्या ठिकाणी आहेत बरेच अमिनो ऍसिड मार्केटमध्ये उपलब्ध आहेत ते
35 ते 40 दिवसादरम्यान एक फवारणी त्याची सुद्धा करू शकतो आपण. त्याच्यानंतर अजून काही आपल्या बरेच शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी असतात, सोयाबीन पिवळी पडणे हाच महत्वाचा पॉईंट आहे. त्यामुळे आपण त्याच्यावर जास्त फोकस केला होता. ते झिंक सल्फेटचा खालून सुद्धा वापर करायचा आणि फवारणीमध्ये सुद्धा. आणि तरी सुद्धा जर पिवळं पडत असेल तर एक झेनेट्रा नावाचं भेटतं, झिंक असतं त्याच्यामध्ये. झेनेट्रा ते तुम्ही आज स्प्रे घेतला की उद्या तुमची सोयाबीन क्लिअर होईल. झिंकच आहे ना, झिंकच आहे त्याच्यामध्ये. झिंकची कमतरता असेल तर ते करू शकता. मनपूर्वक धन्यवाद सर, आपल्या शेतकऱ्यांना इतकी मोलाची माहिती आपण दिली. सरांचं काम हे विदर्भ मराठवाडा जवळपास महाराष्ट्रभर सोयाबीन आणि कापूस उत्पादनाचं क्षेत्र आहे तिथे ते काम करतात. विदर्भ ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या माध्यमातून सर काम करतात. VADF त्याचा शॉर्ट फॉर्म आहे. तर फेसबुकला तुम्ही विदर्भ ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट फाउंडेशन हे सरांचं पेज आहे. त्या पेजच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीन या माध्यमातून आता सध्या सर्वच पिकांचं जवळपास मार्गदर्शन केलं जातं. त्या ठिकाणी बऱ्याच लोकांकडे वेळ कमी असतो, तर तुम्ही त्या पेजला लाईक जर केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला अगदी थोडक्यात शॉर्ट सरांच्या पोस्ट असतात त्या तुम्ही वाचून तुमचं पुढचं समाधान तुम्ही करू शकता, पिकाचं नियोजन तुम्ही करू शकता. बाकी शेती माती संस्कृतीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा. इंस्टाग्राम, फेसबुक आणि ट्विटरला सुद्धा आम्हाला फॉलो करा. तुर्तास थांबतो, आपली रजा घेतो. धन्यवाद.